राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार चिपळूण दौऱ्यावरती आहेत आणि आज त्यांची चिपळूणमध्ये सभा होणार आहे। या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानामध्ये या ठिकाणी शरद पवार यांची सभा होणार आणि सभेची जय्यत तयारी अशी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळेल। आपण सभेच्याच ठिकाणी आहोत आणि विधानसभेचे रणशिंग आता फुंकलेले आहेत आणि विधानसभेच्या तयारीसाठी शरद पवार हे आता चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत। प्रशांत यादव यांना जवळपास उमेदवारी जी आहे ती निश्चित झालेली आहे आणि प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी शरद पवार आता मैदानामध्ये उतरल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण सभेच्या ठिकाणावर सभेची पूर्ण तयारी झालेली आहे। जवळपास 5 ते 6 हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते या ठिकाणी बसतील अशी प्रशासकीय व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शरद पवार कालच हे चिपळूणमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज सकाळपासून त्यांनी कार्यकर्त्यांच्या असतील भेटीगाठी ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत। सामाजिक संस्थांच्या देखील त्या आहेत ते भेटीगाठी घेणार आहेत। त्याचबरोबर शरद पवार जे आहेत ते सभेची सुरुवात करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ज्या पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते सभास्थळी या ठिकाणी येणार आहेत आणि या स्थानावरून ते आहेत ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। विधानसभेचे रणशिंग फुंकलेले आहेत। 2 दिवसापूर्वी शनिवारी जे आहे ते अजित पवार यांनी सभा घेतली होती आणि त्यानंतर आता शरद पवार यांची याच ठिकाणी चिपळूणमध्ये सभा होत आहे आणि नेमकं शरद पवार काय बोलणार याकडे आता कोकणवासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अमोल कले, साम टीव्ही, चिपळूण, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।